रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साळवे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आजचं खूप सुंदर चांगल्या पद्धतीचं हे घर मी दाखवतोय. जर आपण घर बघितलं तर हे घर साधारणतः जुना कार्पेट असल्या कारणानं 730 पर्यंत तुम्हाला असा कार्पेट सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा ह्या घरामध्ये नक्की मिळेल. आणि याच्यासोबत आपल्याला एक ओपन कार पार्किंगही मिळेल. फ्लॅट बाकी ग्राउंड प्लस तशी बघितली तर 15 माळ्याची बिल्डिंग आहे, पण आपला जो फ्लॅट आहे हा फ्लॅट आपला फर्स्ट फ्लोअरला फ्लॅट असणार आहे. फर्स्ट फ्लोअरना असल्या कारणानं तसं जर बघितलं तर ही 2012ची ओसी आलेली बिल्डिंग आहे आणि चांगल्या लोकेशनवरती रोड टच म्हणा किंवा हिरनंदानीचं जे सेल्स ऑफिस आहे त्याच्याच बाजूला ही बिल्डिंग असणार आहे. हिरनंदानी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनं बनवलेली बिल्डिंग आहे. तसं जर बघितलं तुम्ही तर ज्यावेळेला आपण घराच्या बाहेर जाणार आहोत त्यावेळेला हे तुमचं ईस्ट असणार आहे आणि आतमध्ये येताना वेस्ट असणार आहे. हिरनंदानी जे जुने लेआउट्स आहेत त्याप्रमाणे जर बघितलं तर इथे एक फ्लॅट, इथे एक फ्लॅट आणि सोबत इथे एक फ्लॅट, असे टोटल 3 फ्लॅट तुमचे ह्या साईडला असणार आहेत. आणि जर आपण इकडे आलो तर तुम्ही बघू शकता इथे एक लिफ्ट आहे, तिथे एक लिफ्ट आहे, समोर परत 3 घरं असणार आहेत. असे टोटल तसं जर बघितलं तर एका फ्लोअरवरती तुमचे 6 घरं असणार आहेत. आता हे जे मंडळ आहेत यांना थोडीशी घाई आहे फ्लॅट विकण्यासाठी, कारण की यांना हा फ्लॅट विकून दुसऱ्या देशात जायचं आहे, त्याच्यामुळे खरं तर हे फ्लॅट विकणार आहेत. त्याच्यानंतर ज्यावेळेला हे तुमचं घर आहे आतमध्ये, ज्यावेळेला आपण घराच्या आतमध्ये एंटर होणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता अशा इथपर्यंत तुमचं हे मोकळीक शिवरॅक वगैरे हे सगळं ठेवण्यासाठी जागा आहे. आणि नंतर ज्यावेळेला घराच्या आतमध्ये आपण येतो त्यावेळेला तुम्ही बघू शकता इथे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा असा हॉल आहे, जो तुम्ही इकडनं जर बघितलं तर अशी सुंदर हवा तुम्हाला फर्स्ट फ्लोअरला आहे तरी हवा जाणवते. आणि इथे जर त्यांनी बघितली तर इथे एक डक्ट आहे, इथं मंदिर त्यांनी बनवलेलं आहे. आणि नंतर जर बघितली तर त्यांची खिडकी आहे, जिथे त्यांनी खिडकीतनं जर आपण समोर बघितलं तर तुम्हाला असणारं जे गार्डन आहे ते तुमच्या घरापुढे सुंदर असा चांगल्या पद्धतीचा गार्डनचा व्ह्यू आहे. असणारा क्लब हाऊस तुम्हाला घरामध्येच आहे. सगळ्यात चांगलं ह्याची शाळा जी आहे हिरनंदानी फाउंडेशनची शाळा ही तुमची ह्या घराच्या पाठीमागच असणार आहे. आणि जे मेन सर्कल आहे हिरनंदानीचं त्या मेन सर्कलच्याच बाजूला म्हणा किंवा द वॉकच्या अपोजिटला, द वॉकमध्ये जर तुम्ही बघितलं तर सगळ्या पद्धतीचे ब्रँड्स म्हणा, सगळ्या पद्धतीचे कॅफेज म्हणा, ते खूप चांगल्या पद्धतीचे तिथे सगळे ऑलरेडी. आता ही जी बिल्डिंग आहे ही ऑलरेडी तुम्ही सेटल झालेला, इथे पाण्याचा म्हणा किंवा त्या सगळ्या गोष्टींचा काहीच प्रॉब्लेम नाही. इथे OC CC त्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. बँकेकडे जर तुम्ही गेलात तर कोणत्या बँकेकडनं तुम्हाला लोन वगैरे सगळं मिळू शकतं, म्हणजे असं बी नाही की लोन मिळणार नाही. ह्या फ्लॅटवरती पण सध्या आता थोडंफार लोन आहे, नाही असं नाही आहे. पण ह्या मंडळींना हा फ्लॅट विकून दुसऱ्या देशात जायचं आहे, त्याच्यामुळे त्यांना त्या पद्धतीची थोडीशी घाई पण आहे, असं नाही की घाई नाही आहे. ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर बघू शकता डायनिंगसाठी परत त्यांनी डायनिंगसाठी त्या साईडला आहे आणि त्यांनी ठेवलं डायनिंगसाठी त्या साईडला. आणि ह्या साईडला त्यांनी हे बसण्यासाठी त्यांनी सिटिंगचं अरेंजमेंट इकडनं केलेलं आहे. राहिला प्रश्न ह्याच्यामध्ये आतमध्ये सामान जे आहे ते जे घेऊन जाता येईल ते घेऊन जातील, जे ठेवता येईल ते ठेवतील, असं काही नाही आहे. नंतर तुम्ही इकडे जर आला तर इथे तुम्हाला खूप मोठं आणि चांगल्या पद्धतीचं किचन असणार आहे. तुम्ही ह्या साईडला ह्या साईडला किचन, इथं गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे. आणि नंतर हा जर तुम्ही पार्ट बघितलं तर इकडनं त्यांनी स्टोरेज आहे, इकडे पण स्टोरेज आहे. पण ह्या स्टोरेजच्या पाठीमागं जर गेलं तर अजून मोठा थोडा डक्ट आहे, तो डक्टही तुम्हाला वापरात येऊ शकतो. पहिल्यांदा येत नव्हतं पण आता ते तुम्ही सोसायटी झाल्यामुळे तुम्हाला तिथे डक्ट वापरायला नक्की मिळू शकतो. खरं तसं जर बघितलं तर तुम्ही हिरनंदानीचे जर इथे आला तर केम्स नावाचं हॉस्पिटल आहे, हिरनंदानीचं एक हॉस्पिटल आहे, केम्स हॉस्पिटल आहे, पोद्दार इंटरनॅशनल शाळा आहे, हॉरिझॉन नावाची एक शाळा आहे. त्याच्यानंतर ही हिरनंदानी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची एक हिरनंदानी फाउंडेशन स्कूल आहे. तर शाळांचं जर तुम्ही बघितलं तर शाळांचं पण ह्या कॉम्प्लेक्सच्या आतमध्येच भरपूर शाळांचं ऑलरेडी सगळ्या सुविधा आहेत. हे त्यांचं बेडरूम आहे. बेडरूम जर तुम्ही बघितलं तुम्हाला वाटेल, जाणवेल की बेडरूमची साईज खरोखर खूप मोठी आहे, कारण इकडे बेड, ह्या साईडला मोकळी जागा, अधिक जर तुम्ही पलीकडे बघितलं तर एवढा मोठा टेबल लागला पण तोही त्याच्या पद्धतशीर आणि चांगल्या पद्धतीचा ऑलरेडी बसलेला आहे. आणि ह्या बेडरूमच्या ह्या साईडला जरी आपण बघितलं तर परत तुम्हाला इथे एक कपाटं लावण्यासाठी खूप मोठी आणि प्रशस्त आणि चांगली अशी जागा ऑलरेडी दिलेली आहे. आणि त्याच्यातनं खिडकीतनं जर बघितलं तर तुम्हाला इकडनं हवा पण येते, अधिक तुम्हाला एक मुलांचं जे खेळायची जी जागा आहे ती मुलांची खेळायची जागा, इथे सगळे फंक्शन्स वगैरे पण हिरनंदानी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ऑलरेडी ह्या ग्राउंडमध्ये मात्र नक्की आणि चांगल्या पद्धतीचे होत असतात. अशा पद्धतीचा खरं तर हा फ्लॅट आहे. त्याच्यामुळे मला असं वाटते ज्या मंडळींना हिरनंदानी इस्टेटमध्येच राहायचं आहे, कधीतरी प्रत्येकाच्या स्वप्न असते की बाबा हिरनंदानीत राहायचं आहे, जर ज्याच्यातनं कोणाला जर सुरुवात करायची तर त्यांच्यासाठी मला असं वाटतं हा फ्लॅट नक्की चांगला असू शकतो. नंतर इथे जर आपण आलो तर कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट असणार आहे, जे तुम्ही बघू शकता ह्या साईडचं. आणि इकडे असं एवढं मोठं तुम्हाला इकडे ह्या साईडला
नक्की मिळतं. ज्यावेळेला आपण ह्या बाथरूममधनं वॉशरूममधनं बाहेर येतो त्याच्यानंतर हे एक शेवटचं तुमचं बेडरूम चालू होतं. ह्या बेडरूममध्ये जरी आपण आलो तर तुम्हाला दिसेल आणि जाणवेल की किती मोठ्या साईजचं हेही बेडरूम आहे. कारण ह्या बेडरूममध्ये तुम्ही बघितलं एवढी मोठी जागा आणि त्याच्यानंतर एवढं मोठं कपाट आहे. बघा हे कपाट जे आहे हे आहे असंच राहणार आहे. ह्या कपाटानंतर परत इकडे एक मोठा डक्ट आहे जो इथे पण तुमचं स्टोरेज म्हणा त्या सगळ्या गोष्टी इथून तिथपर्यंत जरी डक्ट म्हटलं तरी चालेल. हा डक्टही तुम्ही स्टोरेज वापरण्यासाठी करू शकता. आणि ह्या साईडला परत तुमची मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे गार्डन म्हणा क्लब हाऊस म्हणा हा तुमचा इथून अगदी जवळची जवळ आहे. हे सगळे ते गार्डन्स म्हणा खेळायचं मैदान हे तुम्हाला तुमच्या ह्या घरामधनं दिसतं. अधिक ह्या साईडला जरी आपण आलो तर इथे पण खूप मोठा डक्ट आहे जो तुम्ही खरं तर आता त्याचं सामान जास्त पडलेलं आहे. हे राहतं घर असल्या कारणानं मला काही गोष्टींचं दाखवायला नाही जमलं. पण जर हा डक्ट जरी बघितला तर तोही डक्ट खूप मोठा आहे. आणि विशेष म्हणजे हा अशा पद्धतीचा हा 2 BHKचा हा आपला फ्लॅट आहे. हा 2 BHKचा फ्लॅट आणि त्याच्यानंतर इकडे जर आपण आलो तर ह्या बेडरूममधनं तर इथे आंघोळीसाठी असं वेगळं उंचावरती असणारे ठिकाण आहे. आणि अधिक ह्या साईडला जर आलात तर इथे पण खूप मोठं प्रशस्त आणि चांगलं तुम्हाला वॉशरूम बाथरूम टॉयलेट मात्र इकडं मात्र चांगलं मिळते. मला असं वाटते ज्या लोकांना हिरानंदानी इस्टेटमध्ये यायचं आहे त्यांचे मुलं म्हणा की तर TCS कंपनी पण आहे. पुढे गेलात तर TCS कंपनी पायी तुम्ही जाऊ शकता. हरिजन शाळा पायी जाऊ शकता. पोद्दार इंटरनॅशनल पायी जाऊ शकता. तर मला असं वाटते हिरानंदानी फाउंडेशन पायी जाऊ शकता. अशा पद्धतीचं सगळं श्रीमा शाळा तुमच्या ह्या गेटवरतीच असणार आहे. ज्या मंडळींना जुनं चालणार आहे मोठा कार्पेट हवा आहे जास्त हायर फ्लोअरला नको आम्हाला थोडं लोअर फ्लोअर पण चालणार आहे पण हिरानंदानीत राहायचे मला असं वाटतं अशा लोकांसाठी हा 2 BHKचा फ्लॅट खूप चांगल्या पद्धतीने आणि रेट राहिला प्रश्न तर ह्या मालकांनी रेट पण खूप चांगला आणि वाजवी कोट केलेला आहे. कारण 1,37,00,000 रुपयांनी सांगितलेली किंमत आहे 1.37 पण त्याच्यात ते स्लाइटली म्हणजे थोडक्यात निगोशिएशन करण्याचा त्यांचा नक्की विचार आहे. पण खूप मोठं निगोशिएशन याच्यामध्ये निघणार नाही कारण की खूप निगोशिएशन ठेवल्यानंतर त्यांनाही ते गोष्टी जमणार नाहीत. तर अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं दाखवण्याचा आमचा रोजचा कार्यक्रम आहे. हा फ्लॅट थोडासा अर्जंट आहे. जर कोण्या मंडळींना अशा ठिकाणी अशा बजेटचा जर हिरानंदानी इस्टेटला फ्लॅट हवा असेल तर हा फ्लॅट आपल्याकडे नक्की उपलब्ध आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर फोन करा. बघायचं असेल तरी फोन करा. आपण याच्यात चांगले प्रयत्न नक्की करू शकतो. असेच आमचे व्हिडिओ बघत राहा. आम्हाला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा जेणेकरून तुमच्या पसंतीचं घर एखादं तरी तुमच्या पदरात नक्की पडेल. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.